एकीकडे लोककला जगली पाहिजे म्हणून लोककलावंतांनी जीवाचं रान केलं. मात्र याच लोककलावंतांच्या जीवासाठी शासन मात्र उदासीन असल्याचं चित्र आहे. उभे हयात समाज जागृतीसाठी, लोककला जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं तेच लोककलावंत उपेक्षित असल्याचं सध्या चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल येथील लोककलावंत शाहीर रमेश तुपे यांनी मराठवाड्यामध्ये लोककला जोपासून फुलंब्री तालुक्यातील पाल येथे लावणी सम्राज्ञी अर्चना पाटील पुणेकर, उषा पाटील खोमणे, छत्रपती संभाजीनगर या लोकनाट्य तमाशा मंडळाचे रिहर्सल सुरू असून या तमाशा मंडळामध्ये जवळपास 60 ते 70 कलावंतासह कामगार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोककला जिवंत तर आहेच, पण मराठवाड्यामध्ये सुद्धा काही कलावंतांनी लोककला जिवंत ठेवली. पारंपरिक लावण्या, पारंपरिक वगनाट्य हे कार्यक्रम ते करतात. खरे कलावंत शासनाच्या मानधनापासून वंचित असल्यानं खंतही व्यक्त केली जाते. शासनाने खरे कलावंतांची चाचणी करून परीक्षा घेऊन कलावंतांना मानधन सुरू करावं अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, न्यूज लोकनायक. लोकनायकमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये पाल या ठिकाणी लोककला जोपासण्याचं काम या ठिकाणी कलावंत करीत आहेत. मराठवाड्यामध्ये सुद्धा लोककला जपल्या जाते आणि या ठिकाणी पाल येथील रमेश तुपे यांनी या ठिकाणी लोकनाट्याची रेसील सुरू आहे आणि सौ अर्चना पाटील पुणेकर सह उषा पाटील खोमणे, छत्रपती संभाजीनगर अशा लोकनाट्याची रेसील या ठिकाणी सुरू आहे आणि त्या कलावंताची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, न्यूज लोकनायकमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी रेसल घेत आहात आणि कुठले कलावंत आहे, कशा पद्धतीचे कलावंत आणि कसे ठरलेले आहेत? नमस्कार साहेब, माझ्याकडे कलावंत इंदापूर, राशन, कर्जत, कोर्टी इथल्या मुली आहेत आणि कलाकार काही इथलं भोकरदन तालुक्यातली, तर काही औरंगाबादचे आहे, काही नगर साईडचे आहेत. कलाकार सर्व एकूण तिकूनच जमा करावं लागतात. कलाकार काही घरात राहत नाही, एका घरात काही सगळे कलाकार राहत नाही. पण खूप परिस्थिती बेकार आहे आमचीवाली इथं. आतापर्यंत वयस्कर कलावंत सुद्धा आहेत, वयस्कर पण कलावंत आहेत. त्यांना स्टेजवर काम सुद्धा आता चांगलं होत नाही, पण त्यांना पगारच चालू नाही. त्याच्यामुळे ती काय काम करतील. शासन जे खास खरे कलावंत आहे त्यांना मागं ठेवलं आणि जे कलाकार नाही तर त्यांना पगारी चालू येतात शासनाकडनं. आवतावरच्या लोकांना पगारी चालू आहे. या ठिकाणी तुम्ही पाटील मालकीना हो आहे ना. अर्चना पाटील हो मीच आहे. आणि तुम्ही कलावंत त्या ठिकाणी रेसल करत आहात आणि आता रोशन झाल्यानंतर तुम्ही कोणत्या साईडला जाणार? पश्चिम महाराष्ट्र जाणार का खानदेश? खानदेशमध्ये जाणार आहे. सध्या खानदेशमध्ये ओपन सुपाऱ्या गेलेल्या आहेत आमच्या. पण काय झालं माहितीये का, लॉकडाऊननी सुद्धा या कलाकाराचे खूप मरण आले, कारण सगळ्यांनी फोटो भरले पण कलाकारांनी काही फोटो भरू शकले नाही, कारण कार्यक्रमच बंद केले सरकारने. आणि त्याच्यात आमच्याकडे भरपूर असे कलावंत आहेत का ते वयाने खूप जास्त आहेत, त्यांना स्टेजवर येण्याची सुद्धा हिंमत नाही आता. पण त्यांचा मानधन हे चालू केलं पाहिजे शासनाने. सरकारने या कलाकाराची दक्षता घेतली पाहिजे. आम्ही कलावंत कशाच जीवावर जगणार, कुठपर्यंत हे कार्यक्रम करून जीवन जगणार. आणि तमाशा पार्टीला सुद्धा त्यांनी वेळेचे वेळ मानधन दिलं पाहिजे. तमाशाचं सुद्धा तुम्ही ह्या कलावंताचं पगार पण ठरलेलं आहे आणि तुमचं सुपारी सुद्धा रेट आहे, म्हणजे भागतं का तुमचं पार्टी? अहो कसलं भागतं साहेब, पण त्याच्यातली त्यात भागून घ्यायचं नाही. भागून घेताना घरी बसून जर राहता आम्ही, तर मग काय कलाकाराला काय खाऊ घालायचं ना आम्ही पण काय खायचं? आमचं जीवनच कलावर आहे. भागत तर नाही पण भागून घ्यावा लागतो. आमचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्राची कला ही जिवंत राहावं म्हणून आम्ही तिला जोपासतो. आणि आमच्याबरोबर कमीत कमी 5-50 लोक पोट भरतात, त्यांचे पण कुटुंब आमच्या याच्यावर चालतं ना. मराठवाड्यामध्ये अजून एक एखादी समस्या आहे का तुमच्या एखादी एकच समस्या? मराठवाड्यामध्ये तर एक या साईडला तर मीच आहे. अजून औरंगाबादला एक पार्टी आहे डोंगरे म्हणून, सुनील डोंगरे, त्यांची पण पार्टी आहे. उषा पाटील खोमणे यांची पण पार्टी आहेच, आता पण आहेत. पण अजून तुम्हाला अटक झालेली आहे ना? हा, आता आम्हाला अटॅच झालेले आहेत आणि त्यांच्याच भरोश्यावर आम्ही तमाशा काढला. त्यांचं नाव विपुल लौकिक आहे, त्याच्यामुळे पार्टी काढली. या ठिकाणी फुलंब्री तालुक्यामध्ये सौ अर्चना पाटील पुणेकर, सौ उषा पाटील खोमणे, छत्रपती संभाजीनगर या लोकनाट्याची तमाशाची रेशील चालू आहे आणि आपल्यासोबत हलकी सम्राट पुरस्कार ज्या
महिलेला महाराष्ट्रातून मिळालेला आहे. उषा पाटील खमणे आपल्यासोबत आहेत. ताई नमस्कार, न्यूज लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण आपला अगोदर सुद्धा तमाशा होता अगोदर उषा पाटील खोमणे, सर रवींद्र पाटील खोमणे. काय सांगायला संदर्भात त्याच्या अगोदर माझी पार्टी होती रवींद्र खोमणे, उषा खोमणे. आमचे मालक गेल्यामुळं यावर्षी आम्ही दोघीनं म्हणजेच आम्हाला तुपे भाऊ यांनी सहकार्य करून आमच्या दोघीच्या नावावर पार्टी काढली आणि यावर्षी आम्हाला आमचा उद्योग व्यवस्थित व्हावा. पण असं तसं पहिल्यासारखं राहिलंच नाही. कलाकार लोक मंडळी साथ देत नाहीत. पुन्हा या कलाकारांना शासन साथ देत नाही. काही कित्येक वयवृद्ध कलावंत या बसलेले आहेत, त्यांना पगार नाही. आता या वेळेला त्यांचे खूप हाल आहे त्या वयवृद्ध कलावंताचे. त्याच्यासाठी माझी शासनाला नम्रतेची विनंती की गावोगाव तुमचा एक शासनाचा माणूस घेऊन तुम्ही जिथं जिथं असे लोक कलावंत आहेत, वयवृद्ध कलावंत आहेत, त्यांच्याबद्दल नोंद घेऊन आणि त्यांच्यासाठी काहीतरी शासनाने सहकार्य करावं एवढीच माझी विनंती. या ठिकाणी बरेचसे कलावंत आहेत. खरे वयवर्ध कलावंत असताना सुद्धा त्याला मानधन शासनातून मिळत नाही आणि त्या कलावंतांना अशी विनंती केली की शासनाने आपली चाचणी परीक्षा घेऊनच कलावंताची परीक्षा घेऊनच कलावंताला मानधन देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. कारण प्रत्येक कलावंत हा गरीबच असतो आणि खऱ्या कलावंताची चाचणी परीक्षा घेऊनच कलावंताला त्या ठिकाणी मानधन चालू करण्यात यावं अशी त्यांनी विनंती केली आहे. धन्यवाद. न्यूज लोकशाहीसाठी मी अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी.